नमस्कार, मी स्वप्नाली पाठक. सखी कट्टा चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तसे पाहिले तर आपण कांदा नेहमीच वापरतो. पण उन्हाळा आला की कांद्याचा वापर जास्त केला जातो. जर ऊन लागलं तर आपण कांदा किसून त्याच्यातला रस काढून हात तळपायाला लावतो आणि डोक्यावर सुद्धा त्याचा रस टाकतो. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच कांद्यापासून बरेच पदार्थ केले जातात. कांद्याची भजी, कांदे भात, कांद्याचं थालीपीठ, स्लाईस कांद्याचे जे सलाद म्हणून आपण वापरतो ते, कांद्याची रस्सा भाजी, कांद्याचं भरलं कांदं, मसाला कांदा, असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. चला तर मग आज आपण पाहूयात कांद्याचं थालीपीठ कसं करायचं ते. इथे मी हळद घेतली आहे, तिखट, मिरचीचे तुकडे, तीळ, जिरं, ओवा, धण्याची पूड, तेल, मीठ, कांदा बारीक चिरून घेतला आहे, सांबार, 2 वाट्या कणिक घेतली आहे, त्याच वाटीने पाऊण वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे. कणिक 2 वाट्या कणिक घेतली आहे, त्याच्यामध्ये आता मी ज्वारीचं पीठ टाकणार आहे, त्यानंतर बेसन टाकणार आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा याच्यामध्ये, थोडासा चिरून सांबार टाकायचा आहे, हळद, तिखट, मिरचीचे तुकडे घेतले, जिरं, ओवा, धण्याची पूड आणि थोडंसं तेल टाकायचं, एकदम किंचित, आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की आता हे पाण्याने भिजवून घ्यायचं. असा केला होता आज. नाही आता काढली ती व्हिडिओ असा धरला. अशा प्रकारे आता हा पूर्ण थालीपीठाचा गोळा असा तयार करून घ्यायचा चांगला. थोडासा हा असटच भिजवायचा आहे. थालीपीठ आता आपण तव्यावर थापून करणार आहोत. लाटणार नाही, लाटता पण येतात, पण लाटल्यापेक्षा थापलेली चव चांगली लागते, त्याच्यामुळे आम्ही थापूनच करणार आहे. तव्याला चांगलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे चांगले मळून घ्यायचं. तेल लावून घ्यायचं, तवा थोडा गरम होऊ द्यायचा आणि नंतर मग तेल लावायचं त्याच्यावर. तेल चांगलं पसरवून घ्यायचं. आता एक थोडासा गोळा घ्यायचा आणि तो तव्यावर थापायचा. तुम्हाला थापायचं असलं तर तुम्ही प्लास्टिकवर थापून सुद्धा तव्यावर लावू शकता,
किंवा डायरेक्ट पण तव्यावर. मी तर नेहमी डायरेक्टच लावत असते. आणि याच्या मध्यभागी थोडंसं छिद्र पाडायचं आणि मग नंतर याच्यात तेल टाकायचं. आणि आजूबाजूला पण थोडंसं तेल सोडायचं असं, म्हणजे ते थालीपीठ जळत नाही. याच्यावर झाकण ठेवायचं. याच्याला छान अशी वाफ खाली आहे. आता हे उलटून टाकायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं होऊ द्यायचं आणि याच्यावर थोडं कसं परत तेल सोडायचं. आता परत झाकण ठेवून चांगलं होऊ द्यायचं. काढू? बघा किती छान वाफ परत दुसऱ्या साईडने पण छान झालेलं आहे. ते थालीपीठ एकदम खमंग असं झालेलं आहे. सुरू नाही केला का? झाले गरमागरम थालीपीठ तयार आहे. तुम्ही चटणीसोबत, सॉससोबत किंवा टमाटर किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता.